आता पुढचा वक्ता आहे तो म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजेच श्री गुरुप्रसाद कानेटकर सर. ते नव्या पिढीतील एक जाणकार इतिहास संशोधक आणि वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी श्रीमंत माधवराव पेशवा या ग्रंथाचं लेखन केलंय. रंजनापेक्षा नेमके संदर्भ देऊन खरा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत आणण्याचा त्यांचा मानस आहे. आजकाल जे लोकांना रुचतं, जे लोकांना आवडतं तेच इतिहास म्हणून सगळीकडे खपवण्याचा कल दिसून येतो. परंतु गुरुप्रसादजी त्याकडे न वळता मराठ्यांचा खरा इतिहास तसंच तब्बल 100हून अधिक ऐतिहासिक साधनांचा दाखला देत विषय सादर करतात आणि आपल्या लेखणीतूनही उतरवतात. शिक्षणाला ते संगणकशास्त्र पदवीधर आहेत, तरीही भारत इतिहास संशोधक मंडळ व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे ते आजीवन सदस्य आहेत. तसंच मोडी, फारसी, ब्राह्मी या लिपीचे इतिहासाच्या संशोधनासाठी त्यांनी शिक्षण घेतलंय. ऐतिहासिक व्यक्तिमत्व, त्यांची चरित्र याबद्दल ते नेहमीच विविध मासिक, नियतकालिक यामधून लिहत असतात. चला तर आज त्यांच्या ओजस्वी वाणीचा रसास्वाद आपण सर्वजण घेऊया. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. नमस्कार. आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेचं काय महत्व आहे हे आपण सर्वांनी स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांचा व्हिडिओ बघितल्यामुळे आपल्याला माहिती असेल. मी काय नवीन वेगळं सांगत नाही, पण तरीही ज्यांनी तो पाहिलेला नसेल किंवा ज्यांना खरंच अक्षय तृतीयेचं काय महत्व आहे, म्हणजे आपल्याकडे काय आपण असं, मला सकाळी 4-5 मेसेजेस आले हॅपी अक्षय तृतीया. मी म्हटलं मी त्याला उत्तर दिलं, मी हवं तर तुम्हाला मेसेज दाखवीन की मला हॅपी होण्यासाठी अक्षय तृतीयेची गरज नाही, मी अदरवाईज पण हॅपी असणारा माणूस आहे. तर अक्षय तृतीयेला तुम्ही ज्या देवतेचं पूजन करता ती देवता तुम्हाला अक्षय फळ देते, असं अक्षय तृतीयेचं आपल्या हिंदू धर्मातलं महत्व आहे. आणि बोलण्याच्या सुरुवातीलाच मी अश्विनीचं त्या अर्थी अभिनंदन करतो की तिने इतिहास पुरुषाचं पूजन करण्याचं व्रत घेतलेलं आहे हातात, कुठल्याही मार्गाने असं. यासाठी अश्विनीचं सर्वात आधी अभिनंदन. माझ्यासारख्या माणसासमोर नेहमी असा प्रश्न असतो की कादंबरी लिहिली आहे आणि अश्विनीचं माझं एकदा बोलणं झालं होतं की तुम्ही काय बोलणार. मी म्हटलं मला काय बोलायचं रे, मी बोलतो की तू कशा चिंता करते. आणि हो, मी नेहमी म्हणजे मी आता खाली शेफाली ताईने सांगत होतो की कुठेही बोलताना ना खूप असं हे असतं की लोकांना जे आवडेल ते मी बोलेन याची खात्री नाही, कागदात जे लिहिलेलं असेल तेच मी बोलेन. कारण काय आहे, मी इतिहासाचार्य राजवाड्यांचा किंवा तात्याखऱ्यांचा एका किंवा अगदी गुरुवर्य मेंदळे सरांचा, बलकवडे सरांचा मी शिष्य आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने कागदात नाही ते इतिहासात नाही, इतकं माझ्या दृष्टीने सरळ साधं गणित आहे. या पलीकडे जगात काही असत नाही. म्हणजे कल्याणकर सरांनी माझी एक मुलाखत घेतली होती आता काही दिवसापूर्वी, तर त्याच्यामध्ये मी त्यांना असं सांगितलं होतं की आपण आजारी पडलो तर औषध कडू आहे आणि विष गोड आहे म्हणून आपण काय घेतो, हा विवेक ज्याचा त्यांनी बाळगावा, इतकं माझं साधं म्हणणं आहे. की विष कडू आहे म्हणून विष गोड आहे म्हणून ते सोपं पटकन घेऊन टाकलं, काय होईल, आजार बरा होईल का, नाही होणार. आणि हे सगळं सांगायचं कारण हे आहे की म्हणून माझ्यासारख्या माणसाला आज कादंबरीच्या प्रकाशनाचा अध्यक्ष केलंय, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ह्या निमित्ताने मला एक महत्वाच्या काही गोष्टी सांगता येतील. इतिहास संशोधकांमध्ये, लेखकांमध्ये कायम एक चर्चा असते, कादंबऱ्या वाचू नका, कादंबऱ्या वाचू नका, कादंबऱ्या वाचू नका. मला असे सगळ्यांना आवर्जून सांगायचे की का वाचू नका कादंबऱ्या, कादंबऱ्या वाचा, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. इतिहासाचा दाखला संदर्भ देताना, म्हणजे शेफाली ताईंनी जे सांगितलं अकॅडमिक भाषेत त्याला सायटेशन लूप म्हणतो आपण, सायटेशन लूप मध्ये त्याचा उपयोग करू नका. कादंबरी डॉक्युमेंट टेक्स्ट जरूर वाचा, काही अडचण नसते त्याच्यात. मी स्वतः अनेक कादंबऱ्या वाचतो, सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. अगदी म्हणजे मी माझ्या आयुष्यात वाचलेलं पहिलं इतिहासाचं पुस्तक राजा शिवछत्रपती होतं आणि वाचलेली दुसरी कादंबरी स्वामी होती. बहुतेक माझ्या वयाच्या सर्व लोकांनी साधारणपणे कमी अधिक प्रमाणात हेच केलेलं असेल, याच्यापेक्षा काही फार कोणी वेगळं केलेलं असेल असं मला वाटत नाही. तर मुद्दा हा त्या कथेतला की काशीबाईंबद्दल काय बोलायचं. माझ्यासारखा जो इतिहासाचा विद्यार्थी आहे किंवा माझे जे कोणी इतिहासाचा अभ्यास करणारे, संशोधन करणारे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा कदाचित हाच प्रश्न असेल, बरोबर ना रोहित, की काशीबाईंबद्दल काय बोलणार. कारण आमच्या दृष्टीने काशीबाईंच्या बद्दल 4-5 ओळी पासिंग मेन्शन असं ज्याला आपण म्हणतो तेवढ्याच आहेत. आणि मी विचार करत होतो की काय बोलायचं. आणि मग अर्थात मागे 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 जाताना आपल्या लक्षात येतं की आम्ही जे वाचतो त्याच्यामध्ये जे आम्हाला दिसत नाही ते अश्विनीसारखी लोक लिहितात. आणि म्हणून एका अर्थी ही माणसं आमच्यासाठी फॉलबॅक असतात.
अशा अर्थी की इतकी वर्ष मी ज्या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता ती गोष्ट मला ह्या निमित्ताने सुचली. ती तशीच असेल याची खात्री नाही, पण मला ती सुचली. ती सांगतो काय. थोरल्या बाजीरावांचा मस्तानी बिस्तानी सगळे प्रकरण आपल्याला माहिती आहे. थोरल्या बाजीरावांचं निधन झाल्यानंतर लगेचच मस्तानीचं निधन झालं आणि मस्तानीचा मुलगा शमशेर बहादूर हा शनिवार वाड्यात लहानाचा मोठा झाला. ही घटना घडली आहे 1740 सालात. पुढे तो मोठा झाल्यानंतर शाहू छत्रपतींच्या आज्ञेने त्याला बांद्याचं संस्थान त्याला दिलं गेलं. 1761 साली पानिपतचं तिसरं युद्ध घडलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मराठ्यांच्या आणि अब्दालीमध्ये, ज्याच्यामध्ये दुर्दैवाने मराठ्यांचा खूप मोठा पराभव झाला त्या दिवशीच्या युद्धामध्ये. तर याच्यामध्ये शमशेर बहादूर हा मराठ्यांच्या पेशव्यांच्या बाजूने लढला. आता तो धर्म लावत असे मुसलमान. अब्दाली काय सांगत होता की मी जिहाद करण्यासाठी आलो आणि जिहाद हे प्रत्येक मुसलमान माणसाचं कर्तव्य आहे. पण हे दोन मुसलमान लोक, एक इब्राहिम खान गारदी आणि दुसरा शमशेर बहादूर, हे मराठ्यांच्या बाजूनी लढले. त्यापैकी इब्राहिम खान गारदीची बाजू आपण समजू शकतो, कारण तो पेड एम्प्लॉई होता, तो कामाला होता पेशव्यांकडे. पण शमशेर बहादूरला तर म्हणजे आपण काय आहे, बऱ्याचदा म्हणजे माझ्यासारख्या माणसाची दुसरी एक अडचण असते सांगताना, की लोक आम्हाला सिनेमे बघून प्रश्न विचारतात, सिरियल बघून प्रश्न विचारतात. म्हणून मी लोकांना कायम सांगतो की 12 ते 3 या वेळेतल्या इतिहासावर मी उत्तर देत नाही, किंवा रात्री 8, 8:30 नंतरच्या इतिहासावर मी उत्तर देत नाही. असं मी लोकांना हल्ली जाहीरपणे म्हणजे फेसबुकवरही सांगायला लागलो मी हल्ली लोकांना, कारण कंटाळा येतो. कारण तुम्ही काहीतरी चुकीचं वाचून ऐकून येणार आणि मी तुम्हाला खरं उत्तर सांगितलं तर ते न झेपल्यामुळे तुम्ही मला सांगणार की नाही मग सर त्या सिरियलमध्ये असं दाखवतं. त्यापेक्षा मी उत्तरच देत नाही. अभ्यास करायचा असेल कधी किती वाजता काहीही प्रश्न विचारा, काही प्रश्न नसतो. तर गोष्ट ही की त्याला जर का समजा कोणी असं शमशेर बहादूरला जर का कोणी प्रोवोक केलं असतं की अरे धर्मासाठीची लढाई आहे, तसंही या लोकांनी तुला फार बरं वागवल्याचा इतिहास नाहीये, तो आमच्या बाजूने लढ, तर तो लढला असता, पण तो नाही लढला. आणि महत्वाची गोष्ट की शमशेर बहादूर हा पानिपताच्या लढाईमध्ये झालेल्या जखमांमुळे मारला गेला मराठ्यांच्या बाजूने लढताना. हे कसं घडलं? हे कसं घडलं याचं उत्तर आजपर्यंत इतिहासाला अज्ञात आहे. कसं घडलं म्हणजे पानिपताच्या लढाईत जखमा कशा झाल्या हे अज्ञात काही नसतं, हे सगळ्यांना माहिती आहे युद्धात जखमा कशा होतात. शमशेर बहादूरला मराठ्यांच्या बाजूनी लढवण्यामागे कुठली शक्ती होती? ती शक्ती होती काशीबाईंच्या संस्काराची. हा या कथेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. काशीबाई ही माहेरची जोशी, महाजी कृष्ण जोशी, म्हणजे चास नावाचं गाव आहे, तिथे चास कमान नावाचं धरण आहे. मी त्या महाजी कृष्ण जोशींचा वाडा पाहिलेला आहे. आणि कसे संस्कार असतात बघा, आणि ते बाय जनरेशन कसे खाली पर्कोलेट होत येतात. मी त्यांचा वाडा पाहायला गेलो, आम्ही काही मित्र मैत्रिणी, आम्ही तो वाडा पाहिला आणि त्यांनी त्या काकांनी आम्हाला छान सगळा वाडा फिरून दाखवला आणि म्हणले की काय घेणार, चहा कॉफी? म्हणलं नको, कशाला उगाच त्रास करून घेता. त्यांनी मला उत्तर काय सांगितलं माहितीये? तुम्ही बाजीरावांच्या सासूरवाडीत आलाय. म्हणलं ठीक आहे, चहा सेवा. माझ्याकडे बोलण्यासारखं दुसरं काहीच नाही. सो ह्या काशीबाईंच्या लग्नाची गमतीशीर गोष्ट आहे. महाजी कृष्ण जोशी हे फार मोठे सावकार होते. म्हणजे किती मोठे सावकार, तर राजा किंवा राजाचं अष्टप्रधान मंडळ याच्या खालच्या लोकांना कर्जच देत नाही. म्हणजे तुम्ही कल्पना करा किती मोठे सावकार. हा, तर त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ हे पेशवा होते, राज्याचे प्रधान होते, परंतु त्यांची सांपत्तिक स्थिती ही महाजी कृष्ण जोशींच्या इतकी मोठी नव्हती. म्हणून जेव्हा सोयरीक करण्याचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी बाळाजी विश्वनाथांच्या मुलाला आपली मुलगी देणार नाही. तेव्हा शाहू महाराजांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं की तुम्हाला राजाचा शब्द मोडायचा असेल तर काय करायचं ते करा. आणि त्या काळात सर्वसामान्यतः राजाचा शब्द मोडणं अशी शिस्त नसेल. म्हणजे काही किती मोठी सांपत्तिक स्थिती असेल तरी राजा मोठा, काही जरी झालं तरी, कारण मानाने तो मोठा छत्रपती शिवरायांचे ते वंशज, त्यांच्या मुलाचा मुलगा नातू. म्हणून या काशीबाई म्हणजे बॉर्न विथ द गोल्डन स्पून, म्हणजे गोल्डन वगैरे हा शब्द फार छोटा आहे बरं का. म्हणजे मी पेशवे दफ्तरातले कागद वाचलेले आहेत. एकेकाळी यांच्या जामदार खान्यात 70,000 फुटकळ हिरे असत. फुटकळ म्हणजे कुठल्याही दागिन्यात न घातलेले. हा, हे ह्यांच्यासाठी सोनं बिनं म्हणजे किरकोळ, म्हणजे असंच. हो, म्हणजे आपण आपल्याची पानं बिनं देतो दसऱ्याला, त्यांच्यात काय असेल देवाला माहिती. हा, म्हणजे खरंच हो, मी अजिबात गंमत करत नाहीये. म्हणजे इथे इतिहासाचा अभ्यास करणारे माझे जे मित्र आहेत त्यांना विचारा, आम्ही कागद खरोखर वाचले. म्हणजे
आम्हाला असं जेव्हा लोक सांगतात की नाही की अमुक अमुक, म्हणजे कोणाचं नाव घेण्याचं कारण नाही, पण टाटा श्रीमंत, अंबानी श्रीमंत, आम्ही फक्त हसतो. माहितीये, आम्ही इतकी श्रीमंती बघितलेली आहे कागदात, अर्थात. हो हो हो, कागदात अगदी अगदी निश्चित हो, की म्हणजे हा श्रीमंत. म्हणजे आता सहज विषयाला म्हणून सांगतो की विरजी वोरा नावाचे एक कॅरेक्टर वाचत होतो एका कामासंदर्भात. तो विरजी वोरा इतका भारी होता की आजच्या काळातले ज्यांना तुम्ही फोर्ब्स बिब्सच्या यादीतले पहिल्या 100 वगैरे म्हणता की नाही, असे पहिल्या 100 4 वेळा त्याच्याकडे कामाला राहिले असते. कामाला म्हणजे खालच्या कामांना बरं का, म्हणजे झाडू फरशी करायला. इतका विरजी वोरा एकटा श्रीमंत होता. त्या प्रपोर्शन मध्ये मराठी श्रीमंत होत्या आणि मोरलेस सगळे, असं कुणी फार काय हे नव्हतं. तर सांगायचा मुद्दा हा या सगळ्या कथेतला की अशा बॅकग्राऊंड मधून आलेल्या काशीबाई, श्रीमंत कुटुंबातून आलेल्या, म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रचंड श्रीमंत संपन्न कुटुंबातून आलेल्या काशीबाई ह्या राजकारणातल्या श्रीमंत कुटुंबात गेल्या. आणि श्रीमंत या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना सांगतो. तो अरेबिक अमीर असा शब्द आहे. अरेबिकमध्ये अमीर असा शब्द आहे, म्हणजे आजही तो युनायटेड अरब एमिरेट्स मधल्या अमीरला वापरतात. त्या अमीरचं, अमीर म्हणजे कोण तर राज्यकर्ता, कारण अरेबिकमध्ये अम्र या शब्दाचा अर्थ ऑर्डर असा आहे, हुकूम. तो देतो तो आमिर. त्याचं अक्षरशः असं संस्कृतायझेशन करून किंवा मराठीकरण करून त्याचं श्रीमंत केलंय. ज्याच्याकडे नुसता पैसा असतो तो श्रीमंत नाही, जो सत्ताधीश असतो तो श्रीमंत. हा, आणि इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर ही एक अडचण होते, फार जपून शब्द वापरायला लागतात, कारण आम्हाला माहिती असतं त्या शब्दांचे खरे अर्थ काय आहेत ते. असे रॅन्डम कोणालाही श्रीमंत विमंत म्हणत फिरत नाही बघा मी. हा, किंवा असं कोणालाही काय चाललंय वगैरे असं नाही करताय. हा, माहिती अडचण असतेच आमची खरी. तर मुद्दा हा की ह्या श्रीमंतांच्या, म्हणजे आर्थिक संपन्न कुटुंबातून, म्हणून मी वेगळे शब्द वापरले की आर्थिक संपन्न कुटुंबातून त्या श्रीमंत घरात गेल्या. आणि होतं कसं की सासू राधाबाई, सासू अत्यंत काय म्हणतात तशा त्या थोड्या जहाल, आणि सून तशीच गोपिकाबाई जहाल. आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या अत्यंत सॉफ्ट होत्या. म्हणजे पेशव्यांच्या घरात ना असं ते अल्टरनेट आहे, म्हणजे राधाबाई अत्यंत कठोर, ह्या काशीबाई अत्यंत मृदू, गोपिकाबाई अत्यंत कठोर, त्यांची सून रमाबाई ह्या अत्यंत सॉफ्ट. हे असं जनरेशननी, अर्थात हा योगायोग असू शकेल, म्हणजे ह्याबद्दल अधिक काही बोलणार नाही. पण अशा प्रकारची आपली सासू असताना, जिच्याकडे म्हणजे वाड्याच्या बाहेर बाजीराव चिमाजी अप्पा प्रचंड पराक्रमी असतील, उमऱ्याच्या आत आलं की राज्य राधाबाईंचं, अशा सेटअप मध्ये ह्या बाईंनी काय काय पाहिले बघा. आपण कल्पना करू शकता, म्हणजे हे सगळं कादंबरीत अश्विनी तपशिलात मांडलेलं असेल की बाळाजी विश्वनाथासारखा एक दंडाराजपुरी सारख्या ठिकाणचा देशमुख, ते असं सगळा मोठा प्रवास करून पेशवा झालेला तो माणूस, त्याच्या बायकोनी किती पाहिलेलं असेल राधाबाईंनी. कारण तो शेवटी काम करणार ना, आपलं मागचं बॅक ऑफिस कोण सांभाळणार. इतकं सगळं बघितलेल्या राधाबाईची ही सून. बरं, राधाबाई काही छोट्या घरात आलेली नव्हती. राधाबाई ही नेवरेकर यांच्याच घरात आलेली होती, श्रीमंत सावकारांच्याच घरात ती आलेली होती. तर अशा प्रसंगामध्ये काशीबाईचं वेगळेपण हे की काशीबाईंनी हे सगळं घर सांभाळलं, तिने हे सगळं घर बांधून ठेवलं. वाडा चिमाजी अप्पांनी जरी बांधला तरी वाड्यातलं आतलं सगळं हे काशीबाईंनी बांधलं. हा तिचा मोठेपणा. आणि काय आहे, माणसं आपण जे म्हणतो ना की माणसं तोडणं खूप सोपं आहे, माणसं जोडणं खूप कठीण आहे. आणि ते जोडायला तुमचा स्वभाव कसा लागतो, जोडायला खूप मृदू स्वभाव असायला लागतो. आणि त्यामुळे हे काशीबाईंचं मोठेपण आजपर्यंत कोणीही तपशिलात सांगितलेलं नव्हतं. हे कारण 500 पानं, म्हणजे मी सुरुवातीला जसं बोलताना सांगितलं की माझ्यासारखा एक हार्डकोर फक्त कागदातला इतिहास शोधणारा माणूस ज्या काशीबाईंबद्दल 4 ओळी 5 ओळी अगदी ओढून ताणून 1 पान, म्हणजे कोणी मार्कच देणार असेल तर निबंध लिहायला 1 पान एवढंच लिहील, त्याच्याबद्दल त्या व्यक्तीबद्दल 500 पानं काम करणं म्हणजे मी कल्पनाच करू शकत नाही खरं तर. त्यामुळे अश्विनीचं खरंच या गोष्टीसाठी अभिनंदन आहे, कौतुक आहे. आणि हा समज प्रत्येकाने कृपया काढून टाका की कादंबऱ्या वाचायच्या नाहीत किंवा आम्ही इतिहासाचे अभ्यासक असलो तरी मी कादंबऱ्या वाचत नाही वगैरे, असं काही नसतं.
आम्ही सगळे सर्व प्रकारची कागदपत्र वाचत असतो. याचं कारण असं असतं की इतिहासाचे कण असतात ते कुठे 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 पडलेले असतात. आमच्यासाठी आम्ही शनिवारवाड्यात गेलो की कोणी कागदपत्र घेऊन माणसं येत नाहीत, आम्हालाच ती शोधायला लागत असतात. आम्ही पर्वतीवर गेलो की कागदपत्र घेऊन कोणी येत नाही, आम्हाला ती शोधायला लागतात. किंवा अगदी आर्काईव्हमध्ये गेलो तरी आम्हाला कोणी कागद हातात आणून देत नाही, ते आम्हाला शोधायलाच लागतात. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गावोगावात इतिहास असतो, प्रत्येक ठिकाणात इतिहास असतो. म्हणजे अगदी बदललेल्या इमारतींमध्ये सुद्धा इतिहास असतो की पूर्वी इथे अमुक अमुक वाडा होता बरं का, आता इथे इमारत झाली. सो अशा प्रकारचा इतिहास सगळीकडे विखुरलेला असतो. तो आपल्याला एकत्र करायला लागतो आणि तो एकत्र करण्याचं काम कुठल्याही परंपरेतून आलेला इतिहास तो एकत्र करणं, तो जतन करणं हे अत्यंत महत्वाचं. अन्यथा मग त्या गोष्टी होतात आणि त्या गोष्टी डिस्टॉर्ट होत राहतात. त्यापैकी एक वर्ल्ड फेमस गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काका मला वाचवा. कोणाला माहित नसेल ती गोष्ट, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला ती गोष्ट, काका मला वाचवा. ही दंतकथा अशी पसरत जाते. हा, तर असं होऊ नये म्हणून ह्या गोष्टींचं अत्यंत जबाबदारीने डॉक्युमेंटेशन करणं आवश्यक आहे. हे सगळ्यात त्यातलं महत्वाचं आहे. आणि अश्विनीला पुढच्या कामाला अर्थातच शुभेच्छा आहेतच. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो की पेशवे साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे की छोट्या स्वरूपामध्ये सर्व पेशव्यांचा इतिहास मी लिहावा अशी त्यांची इच्छा आहे. तर त्यांची ती इच्छा ही त्यांची आज्ञा आहे असं मी मानतो. कारण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, म्हणजे सर्व अत्यंत माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे ती त्यांची आज्ञा असं मी मानतो आणि मी तो प्रकल्प हातात घेऊन पूर्ण करेन. आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला ह्याबद्दल मी आपला खरंच आभारी आहे. अश्विनी, पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि इतिहासामध्ये, मराठ्यांच्या इतिहासामध्ये खरं तर ना स्त्री व्यक्तिरेखांना अजिबात काही कमतरता नाही. म्हणजे जिजाऊ माँसाहेबांपासून ते अगदी बायाबाई आपटेंपर्यंत प्रचंड स्त्री व्यक्तिरेखा आपल्याकडे आहेत. आणि हे तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, हे फक्त मराठ्यांच्या इतिहासात आहे, हे इतर कुणाच्याही इतिहासात नाही. त्यामुळे इतिहासातल्या अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत की त्यापैकी फेमस आपल्याला ज्या आहेत त्या माहितीच आहेत. म्हणजे आपल्याला जिजाऊ माँसाहेब तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, अहिल्याबाई होळकर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तर आणि बाकी सर्व संदर्भांनी येतात म्हणून आपल्याला त्या माहिती आहेत. परंतु अश्विनी, याच्यावरती खूप काम कर. तुला जी काही मदत लागेल त्यासाठी काय आम्ही आहेच, आम्ही कुठे जाणार आहे, इथेच असतो आम्ही. त्यामुळे कधी तुला मदत लागली तर आम्ही डेफिनेटली मदत करू. पण तू हे काम थांबवू नको एकदा. आणि आता ते काय आहे, तुला ते थांबवता येणारही नाही, कारण हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. एकदा तुम्ही खांद्यावरती मूर्ती घेतली की मग ती खाली ठेवताय, ती काय आहे, ती ते विणेसारखं अखंड विणेसारखं आहे. एकदा विणा तुम्ही हातात घेतली की ती तुम्ही ठरवलं तरी खाली ठेवता येत नसते. ते आपल्या पूर्वजांनी आपल्या हातात दिलेलं आहे, ते आपण पुढच्या पिढीला दिल्याशिवाय आपल्याला त्यातनं मुक्तता नाही. त्यामुळे तुझं आमच्या क्लबमध्ये स्वागत आहे. लेखकांच्या, संशोधकांच्या, अभ्यासकांच्या. आणि खूप लिहित राहा, या तुला शुभेच्छा. धन्यवाद. खूपच बारकावे आपल्याला ऐकायला मिळाले आणि इतिहासाकडे आम्हाला बघण्याची नवी दृष्टी आपण दिली, त्याबद्दल खरंच सर धन्यवाद.